आहे तशीच आहे, त्याच ठिकाणी सती पण गेलेली आहे आणि सगळे ऋषीवर देवगण सगळे चिंताग्रस्त बसलेले आहेत आणि त्यातच नारद मुनींनी आपलं काम चोख बजावलेलं असतं। सर्वांची नजर चुकवून त्या ठिकाणी त्यांनी भोलेनाथांना निरोप दिलेला असतो की काय प्रकार घडला तो। हा प्रकार पाहून भोलेनाथांचा राग आणार होतो। क्रोधायमान झालेले भोलेनाथ त्या ठिकाणी ता 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 करत त्या ठिकाणी यज्ञस्थळी पोहोचतात आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना म्हणतात, ब्रह्मदेवा काय झाले, हा प्रकार योग्य झाला नाही, याची शिक्षा मी त्या ठिकाणी तक्षाला नक्की देईन। ब्रह्मदेवा तुम्ही जशी जीवसृष्टी निर्माण करू शकता तशी मी ही जीवसृष्टीचा नाश सुद्धा करू शकतो, नाही सोडणार मी त्या तक्षाला। शांत व्हा भोलेनाथ, शांत व्हा, नाही शांत बसा असं म्हणत त्या ठिकाणी भोलेनाथ आपलं त्या ठिकाणी जटा फिरवतात आणि त्या 2 वेळा जटा त्या यज्ञावरती आटवतात। जसा यज्ञावरती जटा आपटतात तसं त्या ठिकाणी 2 राक्षसगण पडतात। एक जण वीरभद्र आणि एक कालिका माता। वीरभद्र म्हणतात, महाराज कशी काय माझी आठवण झाली? त्यास भोलेनाथ सांगतायत, जा त्या दक्षाचा बंदोबस्त कर, त्यांनी मला खूप त्रास दिला आहे। आणि वीरभद्र आणि दक्ष त्या दोघांचं त्या ठिकाणी युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये वीरभद्र त्या ठिकाणी दक्षाच्या मुंडका उडवतो। त्या ठिकाणी सगळे देवगण काळजी देत, सगळे देवगण त्या ठिकाणी भोलेनाथाकडे जातात, हे भोलेनाथा हे जे काही झालं ते योग्य झालं नाही, तुम्ही त्यांना वरदान द्या, नाहीतर तुमच्यावरती ब्रह्महत्येचं पातक लागेल। भोलेनाथ थोडेसे भानावर येतात, मग सांगतात, जावा सेवकांना पाठवून द्या, मिळेल त्या पाण्याचं मुंडका आणा, आपण त्यांना वरदान देऊ असं म्हणून बाकीचे देवगण जात आहेत। मात्र त्या ठिकाणी विष्णू भगवान त्या ठिकाणी थांबतायत। भोलेनाथ सतीला आपल्या खांद्यावरती उचलत आहेत। विष्णू देवाला अगोदर राग असतो, ती सती आपल्याला मिळणार असती पण भोलेनाथांनी बळकावलेली असते। त्या ठिकाणी विष्णुदेव क्रोधायमान होऊन आपलं सुदर्शन चक्र त्या सतीवरती फेकतायत आणि काय होतं, त्या सतीचे 51 तुकडे इतरत्र पसरतात आणि आपली जी 51 शक्तिपीठ तयार झालेली आहे ती या सतीच्या माध्यमातून तयार झाली आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आलेली ही 4 शक्तिपीठ, त्यामध्ये तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी वणी। आणि आजची कथा छोटीशी होती, या ठिकाणी पूर्ण करते। धन्यवाद। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य